सांग की इकडे बघ ना एकदम गोरू आज आम्ही झालं काय आम्ही आता सनस्क्रीन लावतो मला बोलायचंय पण हसायला खूप येते. एक मिनिट घेतली सनस्क्रीन आणि एवढीशीच घ्यायची ती मटराचा दाना असं मामा आम्हाला बोलला. तिने लावली त्याला कमी पडली. त्यांनी मटराचा दाना सोडून तिने सोयाबीनचा दाना घेतला. सोयाबीनचा दाना तिने चोळला तोंडाला. अख्खं बर्फासारखं झालं मामा वाईट वाईट. तीन ठिकाणी जाणार आहे. काजापासून 14 किलोमीटर हिक्कीम हे गाव आहे आणि त्याच्यानंतर 16 किलोमीटरवरती कॉमिक म्हणून आहे आणि दुसऱ्या बाजूला 14 किलोमीटर पडतं लांजा. तीन ठिकाणी आम्ही आता जाणार आहे. तर नाम वापिस बताओ ना. कुंगो सिरसा. तुझे क्या क्या आता है? 1 2 आता है तो बोल के दिखाओ ना थोड़ा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 Very good. 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. वेलकम बाय. ओके ओके. जैकी चाहिए था थोड़ा गाड़ी पंचर हो गया. अच्छा, हाँ, तो जैकी। जैकी चाहिए था. मैं जैकी लगाया था पर टायर नहीं जा रहा है. बस थोड़ा इसी और गाड़ी देते ना जैक. हाँ. हमने भी खोला नहीं है क्योंकि गाड़ी नया है. जैक भी किधर रहता ढूंढेंगे. Thanks a lot. Thanks a lot. चलो बाय बाय. चलो चलो हो गया अभी आप कौन लांजा लांजा जैक. हमें पूरा कासा अभी कासा आज अभी तो लांजा इधर ओके कॉमिक्स और हेक्की में. ओके काजा तो पीछे. इधर ही हमें पूरा इधर हिक्किम इधर पूरा हाँ, घूमेंगे हाँ, फिर. इधर पूरा घूमेंगे. चलेगा ठीक आहे. चलो, okay, bye bye. thank you so much. बाय बाय. मिलते. आता आम्ही काजाकडनं लांगजाला चाललो होतो आणि त्याच्यात एक आम्हाला हे होती मला वाटतं एर्टिगा होती ना का. हो Hero होती. एर्टिगा होती. एर्टिगा होती. तर त्याच्यामध्ये ठाण्याचे कपल होते तर त्यांची गाडी पंक्चर झाली होती. त्यांच्याकडे जॅक होता पण तो पुरत नव्हता तर त्यांनी आम्हाला हात केला की थांबा म्हणून आणि रिक्वेस्ट केली की जरा आम्हाला हेल्प करा. मग आम्ही थांबलो. मग आम्ही आमच्या सगळ्या गाडीतल्या बॅगा उतरायला लागल्या आम्हाला कारण आमचा जो जॅक होता तो सगळ्यात खाली होता. त्यामुळं त्या काढून त्यांना मग आम्ही हेल्प केली. पंक्चर त्यांची जी पंक्चरचं ऑलरेडी स्टेपनी होती ती बसून दिली आणि मग आता आम्ही लांगजाला निघालेलो आहे. आणि हीच मदत करत असताना की त्यांच्याचमुळं म्हणा की आम्हाला संकेतला कोल्हा दिसला म्हणजे थोडी हालचाल दिसली की काहीतरी पळालेलं आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही ड्रोन काढला पटकन आणि त्याच्यावरती लक्ष ठेवून मग ड्रोन त्याबरोबर सोडला तर झूम करून पाहिलं तर तो एक मस्त क्यूट असा कोल्हा होता. पार्किंग का है या आदमी का फी? आदमी के हिसाब से एक आदमी के लिए 30 रुपए मतलब. ओके नहीं अच्छे अच्छे के लिए ले रहे तो कुछ तो होगा ना वो पैसे से. ये पैसे जो है सिर्फ वो क्लीनिंग के लिए हो जाएगा, मेंटेनेंस के लिए हो जाएगा.
तो 500 रुपये सर छोटा. हे बुद्धा स्टॅच्यू कमिटी लांजा. आता आम्ही पोचलेलो आहे लांजाला. तर लांजा हे असं एक ठिकाण आहे की तिथं तुम्हाला जास्त करून फॉसिल भेटतात. फॉसिल म्हणजे एक जीवाश्म. तर ह्याचं कारण एकच की लाखो वर्षापूर्वी ही जी जमीन आहे ही समुद्राखाली होती. कारण सगळं समुद्रामध्ये जे फॉसिल भेटतात ते इथं आपल्याला आढळून येतात. दुसरं लांजाला आल्यानंतर तुम्हाला इथं समोर तुम्ही पाहू शकता बुद्धाचं स्टॅच्यू आहे एक. हे जे झाड आहे तर हे झाड इथं आल्यानंतर मी बघितलं का रे म्हटलं हे झाड आपल्याकडे पण आहे. मी पण माझ्या प्रॉपर्टीमध्ये लावलेलं आहे. आणि इथं आल्यानंतर अशी माहिती भेटली की त्या झाडापासून सुगंधी वस्तू बनवल्या जातात. म्हणजे धूप असेल, अगरबत्ती असेल आणि परफ्यूमसाठी सुद्धा त्या झाडाचा वापर केला जातो. आम्ही आता लांजाकडनं कॉमिककडे चाललेलो आहे. तर आता लांजा टू कॉमिक 11 किलोमीटर आहे. पण त्या 11 किलोमीटरच्या दरम्यानमध्ये तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर क्रिस्टल पिक्चर अशा पद्धतीचं हे सगळं सुंदर दृश्य आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे कॉमिकला. आणि इथे एक टेम्पल आणि पाठीमागच्या बाजूला मॉनेस्ट्री आहे छोटी. इथे त्यांचे लोकल आपण कडधान्य म्हणू तर ते कडधान्य आहे. आता हे इथे पिकणारा जो गावरान वाटाणा म्हणतो तो वाटाणा त्यांनी रोस्टेड करून ठेवलेला आहे. आणि त्यांचे हातकामावरचे जे काय विणलेलं जे लोकरमध्ये काही टोप्या, काही सॉक्स, त्याच्यानंतर अजून मफलर अशा बरेच वस्तू त्यांनी इथे विकायला ठेवलेल्या आहेत. आम्ही पोहोचलेलो आहोत वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस सिक्कीमला. हे वेगळे मामा. माउंटेन गोट आहे. तुम्ही पाहू शकता पुन्हा एकदा नवीन प्राणी माउंटेन गोट आम्हाला पाहायला भेटलेला आहे.